घेणाऱ्याने घेत जावं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावं असं बोलणं फार सोपं असतं. परंतु ज्यावेळेस देण्याची वेळ येते ना, त्यावेळेस आपले हातसुद्धा दातृत्वासाठी निरालसपणे पुढे यायला हवेत. अशाच काही व्यक्तींचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी यासाठी संयोजन समितीला विनंती करते की आपण पुरस्कार सोहळ्याकडे वळत आहोत. सर्वात आधी आपण कृतज्ञता पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत, प्रदान करणार आहोत. ज्यांची आपण पुरस्कार देणार आहोत त्या संदर्भातील माहिती असणारी एक चित्रफीत आपल्या समोर आपल्या स्क्रीनवरती दाखवली जाईल. आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण कृपया ही चित्रफीत समोरच्या स्क्रीनवरतून पाहावी. सुरुवातीला आपण पहिला पुरस्कार हा कृतज्ञता पुरस्कार म्हणून प्रदान करणार आहोत. कृतज्ञता पुरस्कार अवयवदाता सन्मान कैलासवासी आशा मुरलीधर ओक यांचे मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या डॉक्टर मीनल किरण गोडसे व शलाका संदीप कुंटे परिवाराला या ठिकाणी प्रदान होणार आहे. मी संयोजन समितीला विनंती करते की कृपया त्यांच्याविषयी माहिती देणारी चित्रफीत आमच्यासाठी या ठिकाणी LED स्क्रीनवरती लावावी. डॉक्टर मीनल किरण गोडसे व शलाका संदीप कुंटे या बहिणींनी कैलासवासी आशा मुरलीधर ओक या आपल्या आईचा वडिलांच्या पश्चात आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना उत्तम सांभाळ केला. मुलगी ही वंशाचा दिवा ठरू शकते हे उदाहरण आपण समाजासमोर ठेवले. शिक्षिका असलेल्या आईने दिलेल्या संस्कारातून आपण घडलात. समाजाचे आपणही देणे लागतो हे विचार त्यांनी आपल्यामध्ये रुजविले. त्यांनी शिक्षिका म्हणून आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांच्या मृत्यू पश्चातही नेत्रदानाने आपण हा दानाचा यज्ञ अखंड सुरू ठेवला. अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे हा विचार आचरणात आणून सामाजिक बांधिलकी आपण जोपासली. स्वतःचे वैयक्तिक दुःख दूर ठेवत आपल्या मातोश्री कैलासवासी श्रीमती आशा मुरलीधर ओक वय वर्ष 89 वर्ष त्यांच्या नेत्रदानाच्या माध्यमातून संयम आणि मानवतावादी विचारांचं दर्शन आपण समाजापुढे घडून एक बहुमूल्य आदर्श ठेवला. आपण केलेल्या या नेत्रदानामुळे 2 अंधांच्या जीवनात प्रकाशवाटा उजळल्या. कुठलंही दान म्हटलं की ते सत्कार्यासाठी असावं, सत्पात्री असावं आणि गुप्त असावं. नेत्रदान नक्कीच सत्कार्यासाठी आहे आणि सत्पात्री तर आहेच, कारण एकाने नेत्रदान केल्यावर 2 माणसांना नेत्रदान मिळतं. भारतासारख्या देशात नेत्रदानाची जाणीव फार कमी प्रमाणात आहे आणि ही सामाजिक जाणीव सगळ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी आज या आईच्या नेत्रदानाविषयी बोलण्याचा हा हेतू आहे. प्रभात ट्रस्टचा मृत्यू पश्चात नेत्रदान अथवा अवयवदान करणाऱ्या परिवारासाठी हा जो सन्मान करण्याचा उपक्रम आहे तो निश्चितच स्तुत्य आहे, प्रेरणादायी आहे आणि त्याच्यापासून सर्वांनी प्रेरणा घेऊन खरोखरच जर नेत्रदान आणि अवयवदानाला हातभार लावला तर हीच खरीखुरी श्रद्धांजली ठरेल आणि मग ते आमच्या नेत्रदानाचं सार्थक होईल. डॉक्टर मीनल किरण गोडसे व शलाका संदीप कुंटे आपल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अवयवदाता सन्मान माननीय पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे व डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या शुभ हस्ते कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहोत. त्याच हातांनी हा सन्मान आपण करणार आहोत. मी सन्माननीय मोनिका ताईंना विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावर यावं.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर रवींद्र कोल्हे सर, समाजसेविका डॉक्टर स्मिता कोल्हे मॅडम आणि सन्माननीय भरत पटवाणी सर यांना मी विनंती करते की कृपया आपण आपल्या शुभहस्ते या ठिकाणी हा सन्मान प्रदान करावा। कैलासवासी आशा मुरलीधर ओक यांचे मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्या डॉक्टर मीनल किरण गोडसे व शलाका संदीप कुंटे परिवार हा सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहेत। हा कृतज्ञता पुरस्कार आहे, कृतज्ञता सन्मान आहे। यानंतर कृतज्ञता पुरस्कार अवयवदाता सन्मान कैलासवासी अरविंद मणिलाल गाला यांचे मरणोत्तर अवयवदान करणारे हर्ष गाला व त्यांचा परिवार यांना कृतज्ञता पुरस्कार अवयवदाता सन्मान द्वितीय पुरस्कार अर्थात दुसरा जो पुरस्कार आहे कृतज्ञता पुरस्कार अवयवदाता सन्मान या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे। ऑर्गन डोनेशन स्टार ऑफ द इयर यकृत प्रत्यारोपण सर्जरी करणारे डॉक्टर विक्रम राऊत यांना स्टार ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत। मी सरांना विनंती करते की कृपया आपण व्यासपीठावर हा सन्मान स्वीकारण्यासाठी यावं। तत्पूर्वी संयोजन समितीला विनंती आहे की कृपया त्यांच्या कार्याची चित्रफित या ठिकाणी आम्हाला दाखवण्यात यावी। नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकोर हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण व हिपॅटो पॅन्क्रेटिक बिलियरी सर्जरी विभागाचे संचालक डॉक्टर विक्रम राऊत हे यकृत प्रत्यारोपण करणारे भारतातील निष्णात शल्य विशारद आहेत। साताऱ्यातील पुसेगाव येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण ठाणे येथील राजीव गांधी मेडिकल कॉलेज मधून MBBS MS ची पदवी संपादन केली। त्यानंतर आपण जपान, फ्रान्स व साऊथ कोरिया येथून फेलोशिप इन लिव्हर ट्रान्सप्लांट आणि हिपॅटो पॅन्क्रेटिक बिलियरी म्हणजेच HPB सर्जरीचे शिक्षण पूर्ण केले। जानेवारी 2012 मध्ये मेदांता द मेडिसिटी गुरुग्राम येथे भारताचे पहिलेच ABO असंगत रक्तगटामध्ये यकृत प्रत्यारोपण केले गेले। सर, आपण असंगत यकृत प्रत्यारोपणाचे प्रणेते आहात। आपण आजपर्यंत 1000 पेक्षा जास्त लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी केलेल्या आहेत। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रकाशने आणि 37 अनुक्रमित अमूर्त सादरीकरण केलेले आहे। आपणास इंटरनॅशनल लिव्हर ट्रान्सप्लांटेशन सोसायटी याद्वारे यकृत प्रत्यारोपणाच्या क्लिनिकल प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय प्रवास विद्वान पुरस्कार 2010 ने सन्मानित करण्यात आलेले आहे। आपला प्रामुख्याने असंगत यकृत प्रत्यारोपण, लिव्हिंग डोनर लिव्हर ट्रान्सप्लांट, स्मॉल फॉर साइज सिंड्रोम, लॅप्रोस्कोपी, रोबोटिक लिव्हर सर्जरी यामध्ये हातखडा आहे। आपले अत्यंत नम्र व आपल्या मातीशी एकरूप असलेले रुजू व्यक्तिमत्व रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आहे। अनेक रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, समाज, वैद्यकीय क्षेत्र आपले नेहमीच यासाठी ऋणी आहे। आपल्या हातून अनेक वर्ष अवयव प्रत्यारोपणाचे हे उदात्त कार्य अखंड घडत राहो। आपल्या भविष्यातील वाटचालीस आमच्या अनेक शुभेच्छा। तुम्ही
हेल्दी डाएट घ्या. डाएटमध्ये तुमच्या प्रोटीनचं प्रमाण जास्त असायला पाहिजे. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि सलाड वगैरे आहे त्याचं प्रमाण जास्त असायला पाहिजे. कार्बोहायड्रेट आणि ऑइली पदार्थ आहेत त्यांचं प्रमाण कमी असायला पाहिजे, जेणेकरून आपण जे आज पॅन्डेमिक बघतोय की फॅटी लिव्हर ते कमी होईल आणि लिव्हरला त्याची हानी कमी होईल. लिव्हर कुठे आहे समजत नाही. आपल्या चेहऱ्यावरती किंवा हातामध्ये जो व्हिजिबल पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जरी गाठ असली किंवा थोडासा जरी प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्याबद्दल लगेच कॉन्शियस होतो आणि आपण त्याचा इलाज घ्यायला जातो. पण लिव्हर जोपर्यंत 70% डॅमेज होत नाही तोपर्यंत त्याची लक्षणं बाहेर दिसत नाही. म्हणून खूप महत्त्वाचं आहे की लिव्हरचे जे स्क्रीनिंग टेस्ट आहेत, ॲटलिस्ट तुम्ही जर 40 वर्षाच्या वरती गेला तर ते स्क्रीनिंग टेस्ट वर्षातून एकदा 2 वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. तर ह्याने आपण लिव्हरची काळजी घेऊ शकतो. आजच्या घडीला मेडिकल डिस्कवरीमध्ये किंवा मेडिकल फील्डमध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांट एक खूप महत्त्वाचा आहे की ज्याने पेशंटचं जे लाईफ असते ती पूर्ण चेंज होते. आणि जो महत्त्वाचा अडथळा आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्ये जे अवेलेबिलिटी ऑफ ब्रेन डेड डोनर्स, तो खूप महत्त्वाचा एक अडथळा आहे. आणि प्रभात ट्रस्ट मागच्या 11 वर्षापासून हे जे काम करत आहे येथील नवी मुंबईच्या परिसरामध्ये ऑर्गन डोनेशनचा अवेअरनेस वाढवण्यासाठी जे काही ऑर्गन डोनर आहेत त्यांच्या फॅमिलीला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचं जे अभिनंदन आणि हे केलं जातं. त्याच्यामुळे जे ऑर्गन डोनेशनचे मिसकन्सेप्ट आहेत ते कमी होऊन जे तफावत आहे, जे पेशंटला गरज आहे आणि जेवढे ऑर्गन डोनर आहेत, तर हे जे प्रभात ट्रस्टचं काम आहे ते डेफिनेटली कौतुकास्पद आहे आणि मी त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. आपल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्टार ऑफ द इयर सन्मान माननीय पद्मश्री डॉक्टर रवींद्र कोल्हे व डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या शुभ हस्ते कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहोत. याचे संचालक डॉक्टर मोतेवार सर यांना प्रदान केला जातोय. मी संयोजन समितीला विनंती करते की कृपया त्यांच्या कार्याची माहिती देणारी चित्रफीत या ठिकाणी लावावी. आपण नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. अलगंबा विद्यापीठ कराईकुंडी तमिळनाडू येथून एमफिल पूर्ण करून त्यानंतर ज्ञानाचे प्रतीक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मराठवाडा विद्यापीठात डॉक्टरेट पदवी संपादन केली. टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथून डिप्लोमा इन डिजिटल लायब्ररी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट तसेच हैदराबाद विद्यापीठातून डिप्लोमा इन लायब्ररी ऑटोमेशन अँड नेटवर्किंग प्रशिक्षण
पूर्ण केले. या आपल्या ज्ञानाचा आलेख उंचावत नेला. सध्या आपण मुंबई विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक व विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहात. आपण मराठी साहित्य परिषदेचे आजीवन सभासद आहात. अनेक पेपर्स राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण सादर केलेले आहेत. तसेच या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधला आपला सहभाग उल्लेखनीय आहे. 2 लाखाहून अधिक पुस्तकांचे तसेच 13,000 PhD शोध प्रबंधाचे नवीन जागेत केलेले स्थलांतरण, नव्याने केलेली ग्रंथांची मांडणी ही वाचकांच्या दृष्टीने उपयुक्त आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथांचं जतन, PhD शोध प्रबंधांचे डिजिटलायझेशन करून त्यांचं जतन आणि संवर्धन आपल्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व तेलुगू भाषेवर आपले प्रभुत्व आहेच. ग्रंथप्रेमी, विद्यार्थी प्रिय, मनमिळाऊ, कष्टाळू आणि परोपकारी अशी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच जनसामान्यात आपली आदर्श प्रतिमा सर्वांनाच ज्ञात आहे. सर्वप्रथम आपलं मनापासून अभिनंदन. राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या मनापासून प्रभात ट्रस्टच्या वतीने मी अभिनंदन करतो. धन्यवाद. मुंबई विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्र म्हणजेच ग्रंथालयाच्या सेवा आणि सुविधा या विद्यापीठात अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी उपलब्ध आहेत. पण तरीही एक नामांकित आणि जुनं विद्यापीठ ग्रंथालय असल्यामुळे अनेक व्यक्तींना आपल्या अभ्यासामध्ये, संशोधनामध्ये संदर्भाची आवश्यकता भासते. तर अशावेळी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन आपण तातडीनं 1 दिवसाची अशी मेंबरशिप आपण देतो. त्या व्यक्तीने आपलं ओळखपत्र जे काही शासकीय असेल किंवा आयडेंटिटी कार्ड आपल्या इन्स्टिट्यूशनचं असेल ते उपलब्ध करून दिल्यानंतर लगेच आपण नाममात्र 20 रुपये शुल्कामध्ये 1 दिवसाची मेंबरशिप देतो. आणि त्या मेंबरशिपमध्ये त्याला ग्रंथालयामध्ये जे काही पुस्तकं किंवा संदर्भ साहित्याचं पाहणी करायची असेल, काही झेरॉक्स पाहिजे असतील किंवा बसून अभ्यास करायचा असेल तर 1 दिवसासाठी आपण ती सुविधा उपलब्ध करून देतो. त्यामुळे या ठिकाणी अनेक विद्यार्थी आणि शिक्षक, संशोधक, वेगवेगळ्या विद्यापीठातील संशोधक असं यांचं येणं चालू असतं. तर अशा प्रकारे ज्यांना अभ्यासासाठी काही साहित्य लागत असेल तर नक्कीच त्यांचं आम्ही स्वागत करू. प्रभात ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. खरं तर एक प्रदीर्घ कालावधी आणि सातत्यानं अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचं जे काही कार्य आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. समाजातील विविध घटक आहेत, तरुण असतील, विद्यार्थी असतील, मेडिकल सायन्समध्ये म्हणजे थोडक्यात ऑर्गन डोनेशनचं त्यांचं कार्य आहे. बचत गट म्हणजे सर्वसामान्य स्त्रिया ज्या आहेत किंवा ग्रामीण पातळीमधील रोजगार निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न आहेत. अशा विविधांगी उपक्रमामध्ये प्रभात ट्रस्टचं काम खरोखर उल्लेखनीय आणि समाज उपयोगी आहे. या ट्रस्ट कामकाज हे कैलासवासी प्राध्यापक भास्करराव रंगराव थोरात सर जे ग्रंथपाल होते त्यांच्या स्मरणार्थ चालवलं जातं. हे एक स्तुत्य बाब आहे आणि या नावानेच मला आज पुरस्कार मिळतोय थोरात सरांच्या नावाने. त्याबद्दल मलाही आनंद आहे. मी प्रभात ट्रस्टच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. 25 वर्ष आपण करत असलेल्या ग्रंथसेवेचा सन्मान म्हणून आपणास प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सन 2023चा राज्यस्तरीय कैलासवासी प्राध्यापक BR थोरात आदर्श ग्रंथपाल पुरस्कार माननीय पद्मश्री डॉक्टर रवींद्र व डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येत आहे.
मध्ये गेली 20 वर्ष वास्तव करणारे श्रीमान अरविंद मणिलाल गाला, सानपाडा येथील अनूप प्रिंटिंग प्रेसचे मालक, समाजातील सर्व घटकांसोबत सौजन्याने, प्रेमळपणाने, संवेदनशीलपणे, मायेने वागणारे श्री अरविंद भाई, वय वर्ष 59 वर्ष. 15 ऑगस्ट 2023 रोजी स्ट्रोकचा झटका आला. त्वरित डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण त्या उपचारांना त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही. मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मेंदू मृत म्हणजेच ब्रेन डेड असल्याचे घोषित केले. अचानक समोर आलेल्या या दुःखद प्रसंगाला सामोरे जाताना गाला परिवाराला अत्यंत दुःख आणि यातना झाल्या. 3 दिवस उलटल्यानंतर समोर उद्भवलेल्या परिस्थिती स्वीकारणे, आपले दुःख दूर करून श्रीमान अरविंद भाई यांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचे अवयव दान करण्याचा धीरोदत्त निर्णय घेतला. अत्यंत दुःखात असतानाही अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे, हा श्रीमान अरविंद भाई यांचाच विचार त्यांच्या कुटुंबाने आचरणात आणून सामाजिक व वैद्यकीय बांधिलकी जोपासली. श्रीमान अरविंद गाला यांचे डोळे, त्वचा, यकृत, दोन्ही गुडघे आणि बाकी काही उपयोगी हाडं दान केली गेली. समाजासाठी परोपकारी कार्य करण्याची त्यांची मनीषा त्यांच्याच नातेवाईकांनी अवयवदानाच्या स्वरूपात पूर्ण केली. समाजापुढे एक बहुमोल असा आदर्श ठेवला. समाजातील गरजू रुग्णांचा, त्यांच्या कुटुंबाच्या सुखाचा विचार करून त्यांच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण देण्याचा अत्यंत संवेदनशील निर्णय आपल्या कुटुंबाने अवयवदानाच्या मार्फत घेतला. त्याबद्दल समाज आपला नेहमीच ऋणी राहील. अरविंदच्या विषयी काय सांगायचं आता, ते एक जो नेचर होता तो वेगळा होता. लोकांच्या उपयोगी पडावं असं नेहमी, दुसऱ्याला काम यावं असं डोक्यात होतं नेहमी. 15 ऑगस्ट त्यांना दुपारी असं प्रेशर वाढल्याने हार्टचे ब्रेन डेमेज झाला असं. फॉर ऑल द सोसाइटी का ऑर्गन डोनेशन इज़ द बेस्ट थिंग वी कैन गिव. ये सबसे बढ़िया चीज़ है हम लोग जो दे सकते हैं ये दुनिया में, ये नेचर को रिटर्न, वो है ऑर्गन डोनेशन. ते हर्षला आम्हाला ते जेव्हा डिसिजन गेलं पहिला आम्हाला भारी पडला की आता काय हे सगळ्याचं आमची फिजिबल की नाही. पप्पाचा एक स्वभाव होता की सगळ्याला मदत करायची, नाही सगळ्याला हे करायचं. आपण सगळं जास्त त्यांच्या शरीरचे डोनेट होणार ते आपण करूया. प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट काम करतोय त्याबद्दल खूपच आम्हाला कौतुक आहे. आणि हे जे टॉपिकवर तुम्ही काम करताय दॅट इज बेस्ट टॉपिक. म्हणजे ह्याच्यावर कोण जास्त बोलत नाही आणि ह्याच्यावर हे एवढा फास्ट येतो नेशन की डिसिजन घ्यायला तेव्हा खूप कमी टाईम असतं आणि आपण दुःखात असतो. पण हे जे तुम्ही अवेअरनेस करताय त्याबद्दल वी आर रिअली थँकफुल टू प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट अँड ऑल द मेंबर्स. आणि जे तुम्ही इनिशिएटिव्ह घेतलाय दॅट इज व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. आपल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने प्रभात ट्रस्टच्या वतीने अवयवदाता सन्मान माननीय पद्मश्री डॉक्टर रवींद्र व डॉक्टर स्मिता कोल्हे यांच्या शुभ हस्ते कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहोत. हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान करावा. कृतज्ञता पुरस्कार अवयवदाता सन्मान स्वीकारत आहेत हर्ष गाला व त्यांचा परिवार.
सर्व मान्यवरांचे धन्यवाद. यानंतर पुढील कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. प्रभातच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला जातो. आज प्रभातच्या कार्यालयामध्ये सन्मान्य ज्येष्ठ समाजसेविका स्मिता कोल्हे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा, एका आगळ्या वेगळ्या गोष्टीचा, आगळ्या वेगळ्या ह्याचा शुभारंभ आपण केलेला आहे. तो म्हणजे प्रभात महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर विवाह कार्यक्रमासाठी जात्यावर दळलेली हळद उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज प्रभातच्या कार्यालयात संपन्न झाला. ही हळद आज या ठिकाणी सन्मान्य मीनाक्षी बारसे मॅडम यांच्याकडे त्यांच्या नातेवाईकांपैकी एकाच्या लग्नासाठी सुपूर्त करणार आहोत. मी यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते सुनीता मोहिते आणि संगीता हिरवे यांना की कृपया आपण आपल्या शुभ हस्ते ही हळद सन्माननीय ज्येष्ठ समाजसेविका स्मिता कोल्हे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करावी आणि ती हळद मॅडम सन्मान्य मीनाक्षी मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतील. आपल्याला सुद्धा या उपक्रमाचा भाग व्हायचा असेल, आपल्या घरातील किंवा नातेवाईकांपैकी कोणाच्याही हळदीसाठी, विवाह सोहळ्यातील हळदी प्रसंगी जर ही हळद आपल्याला भेट द्यायची असेल तर आपण प्रभातच्या कार्यालयात संपर्क साधावा ही विनंती. ही हळद आपल्याला उपलब्ध करून दिली जाईल. यानंतर रामन मॅगसेस पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते व मनोविकार तज्ज्ञ सन्मान्य डॉक्टर भरत वटवाणी सर यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. सन्मान्य डॉक्टर भरत वटवाणी सर. Thank you everybody.